अधिवेशनाचा आज शेवट झालेला आहे आणि या सगळ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये महाराष्ट्रातील जनतेला या सरकारनं काय दिलेलं आहे या सगळ्याच चर्चा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत. सर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवट झालेला आहे. एकूणच या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? खरं तर महाराष्ट्रातील जनता या अधिवेशनाकडे खूप मोठ्या आशेने बघत होती. एवढं मोठं बहुमत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी म्हणजे युतीला दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु हे सरकार त्या अपेक्षेवर पूर्णपणे फोल ठरलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न ह्यावर चर्चा होणं, कोरटकरसारख्या माणसाला सुरुवातीला अटक होणं गरजेचं असताना हे अधिवेशन सत्ताधाऱ्यांनीच बऱ्याच वेळा बंद पाडलं. चर्चा होऊ दिल्या नाहीत मूळ विषयावर आणि विरोधकांनाही कमी संधी दिली बोलायची. त्यामुळं आणि ज्या घोषणा अपेक्षित होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी, भावांतर योजना, GSTचा परतावा, त्याचबरोबरीनं उद्योगाच्या बाबतीत फक्त करार झाले सांगितलं जातं. पण मागच्या 3 वर्षापासून यांचं सरकार आहे. मागच्या 3 वर्षापूर्वी केलेल्या कराराची फलश्रुती काय झाली हे सुद्धा सरकारनं सभागृहापुढं पर्यायानं महाराष्ट्र जनतेसमोर मांडणं गरजेचं होतं. परंतु अशा कुठल्याही गोष्टीवर चर्चा न होता सत्ताधाऱ्याकडनं सभागृह बंद पाडायचा हा नवीनच प्रकार या अधिवेशनात आपल्याला बघायला मिळाला. विरोधकांना बोलू न देणं आणि मूळ प्रश्नापासून बगल देऊन दुसऱ्याच विषयावर सभागृहाची चर्चा नेणं हे सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राची जनता ह्या अधिवेशनाकडे ज्या दृष्टीने बघत होती हे फोल ठरलेलं आहे असं मला वाटतं. तुम्ही या अधिवेशनामधून धाराशिवच्या तुमच्या मतदारसंघातील जनतेसाठी काय घेऊन जात आहे? आता तुम्ही मतदारसंघामध्ये झाला, विविध प्रश्न तुम्हाला विचारला, अर्थसंकल्पामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय आणलं? अर्थसंकल्पात धाराशिवसाठी तर काही नाहीच, पण महाराष्ट्रासाठी तो काही नाही. शेतकऱ्यांना, सर्वसामान्याला विकासाच्या गप्पा मारल्या जातात, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात. ह्या गोष्टी प्रत्यक्षात निधीची तरतूद धाराशिवसाठी आपण मेडिकल कॉलेजसाठी निधी तरतूद नाही, 500 बेडेड हॉस्पिटलसाठी 1000 रुपये तरतूद केली, कर्जमाफी नाही, भावांतर योजना नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करायचं राहिलं होतं त्या शेतकऱ्यांनाही काही त्यात मदत मिळेल अशी अपेक्षा होती, तेही झालेलं नाही. खरं तर धाराशिव हा शेतकऱ्याचा जिल्हा आहे. त्यासारख्या भागामध्ये ड्रग्सचं मोठं प्रकरण वाढलेलं आहे. कसं बघता ह्याकडे? खरे तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. कालही बोललो मी, हा सामाजिक विषय म्हणून हाताळला पाहिजे, राजकारणाचा विषय नाही. यात कोणी कोणाच्या जवळचा, कोणी लांबचा, ह्यापेक्षा पुढची पिढी जर सुरक्षित ठेवायची असेल आपल्याला तर ह्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. आणि कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जवळचा, कोणाचा कार्यकर्ता म्हणून जर ह्यात कुणाला पोलीस वाचवत असतील तर निश्चितच चिंतेची बाब आहे. आता पोलीस कारवाई करते, परंड्याच्या बाबतीत असेल, तुळजापूर असेल, धाराशिव असेल, हे एवढ्या ग्रामीण भागात, दुष्काळी भागासवर ड्रग्सचा एवढा मोठा पेव सुटत असेल तर निश्चितच राज्याच्या दृष्टीनं किंवा धाराशिव दृष्टीने चिंतेची बाब आहे. नक्कीच. हे होते कैलास पाटील. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.